याचं मला प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, पूर्वसंकेत, परमेश्वरची योजना व दर्शन या भागामध्ये आपण सातत्याने चिंतन मनन अध्ययन करत असताना आज भाग क्रमांक 183 मध्ये तुमचं मी पास्टर राजू आल्हाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो। येऊया चिंतन मनन अध्ययनासाठी इब्री लोकासपत्र अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 10 आपण पाहणार आहोत। इब्री लोकास पत्र अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 10 या समाला आपण पाहणार आहोत। कारण परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा, की मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदय पटलावर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील। हे परमेश्वराचे केलेली भविष्यवाणी आहे, परमेश्वरने दिलेले पूर्वसंकेत आहेत, ह्या परमेश्वरच्या योजना आहेत की शेवटच्या काळामध्ये परमेश्वर पुन्हा तुम्हाला आणि मला आणि संपूर्ण जगाला एक संधी देत आहे। आणि ती संधी अशी आहे की तो म्हणत आहे की मी आपले नियम, पवित्र शास्त्र त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदय पटलावर लिहीन, आणि मी त्यांना देव असा होईल आणि ते मला माझे लोक असे होतील। परमेश्वर माझे लोक कुणाला म्हणत आहे? की जे त्याच्या नियमामध्ये आहेत, जे त्याच्या आज्ञाविधीमध्ये आहेत, जे सत्यामध्ये आहेत, आणि जे त्यांचं जीवितक्रम म्हणजे क्रियाशील जीवन हे परमेश्वराला आवडणारे करीत आहेत, आणि परमेश्वराचे नियम जे आहेत ते त्याच्या मनात आहेत, हृदयामध्ये आहेत, आणि त्याप्रमाणे तो आचरण करीत आहे। अशाच प्रिय बिलिव्हर्स, भाऊ बहीण, आई वडील किंवा देवाचे सेवक यांना परमेश्वर म्हणत आहे की ते माझे लोक असे होतील। होतील या शब्दाचा अर्थ आहे भविष्यात। 100% तो माझे लोक आहेत असं म्हटलेला नाहीये, तो होतील। म्हणजे होण्यासाठी आम्हाला परमेश्वराच्या योजना समजून घ्यावा लागतील। आम्हाला परमेश्वरचे खास लोक, आवडते लोक, परमेश्वर ज्याच्यावर आमच्या संपूर्ण जगावरच प्रेम करतो तो भाग वेगळा, परंतु हक्काचे असे लोक होण्यासाठी तुम्हाला आणि मला आज संधी आहे। कारण ही भविष्यवाणी आहे की अशा प्रकारचे जीवन जगणारे लोक माझे लोक होतील। तेव्हा परमेश्वराला ओळखा असे प्रत्येक जण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक जण आपल्या बंधूला शिकवणार नाही, कारण त्यातील लहानपणापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील। आज ज्या अर्थी तुम्हाला आणि मला शिकवण्याची गरज पडलेली आहे, ज्या अर्थी आज परमेश्वर ओळख हे आरडून ओरडून बोटावर मोजणारे लोक तुम्हाला जे बोंबलून सांगत आहेत की परमेश्वराला ओळखा, सत्याला ओळखा, देवाला ओळखा, उजेडाला ओळखा, प्रकाशाला ओळखा, पवित्र आत्म्याला ओळखा, चांगुलपणाला, सत्कर्माला ओळखा, आज जे बोलत आहेत ना, तर ज्या टायमिंगला परमेश्वरचे लोक त्यांच्या मनामध्ये देवाच्या आज्ञाविधी नियम राहतील, त्यावेळेस पुन्हा एक वार माझ्यासारख्याला म्हणायची गरज पडणार नाही की परमेश्वराला ओळखा, माझ्यासारख्याला म्हणायची गरज पडणार नाही आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येक आपल्या बंधूला, जे आम्ही बंधूवर दोषारोप करतो किंवा बंधूंच्या चुका उघडकीस आणतो किंवा बंधूवर जे बंधूंचे जे अशक्तपणा आहे किंवा बंधूंचे जे अपराध आहेत किंवा जे खोटं शिक्षण आहे, जे आज आम्ही त्याला सांगतो ना, बंधू हे चुकीचं आहे, हे गैर आहे, हे आज्ञाभंगाचं आहे, हे नरकात जाण्याचं आहे, तर ज्या वेळेस ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये परमेश्वराचे नियम आज्ञाविधी राहतील, जो परमेश्वराच्या नियमाला आज्ञाविधीने पवित्रतेला आपल्या स्वतःच्या हृदय पटलावर लिहून कोरून ठेवील, आणि ज्या वेळेस अशा प्रकारचे लोक परमेश्वराचे लोक होतील, त्यावेळेस आपल्या बंधूला आम्ही कुणीही एकमेकाला शिकवणार नाहीत, कारण त्यातील लहानपणापासून थोरापर्यंत सर्व मला ओळखतात। जे देवाला ओळखतात त्यांना शिकवण्याची गरज नाहीये,
जे देवाला ओळखीत नाही त्यांना शिकवण्याची गरज आहे. जे तुम्ही आणि मी देवाला ओळखीत आहो असं म्हणतो, परंतु कृतीने त्यांना नाकारतो. अनेक लोक म्हणतात की मी देवाला ओळखतो, मी देवावर विश्वास ठेवतो, माझी देवावर अगाध अशी श्रद्धा आहे, परंतु मात्र कृतीने आचरणाने नाकारतात. अशा लोकांना शिकविण्याची गरज आहे, अशा लोकांना शिकून घेण्याची गरज आहे. आणि अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना परमेश्वराचं लोक म्हणण्याची आज गरज आहे. आम्ही आमच्या मनाने म्हणत आहोत की आम्ही परमेश्वराचे शिष्य आहोत, आम्ही देवाचे लोक आहोत, आम्ही याजक आहोत, आम्ही अमुक आहोत, आम्ही फलाना आहोत. परंतु परमेश्वराचं वचन आमच्या मनात, हृदयात, अंतकरणात, विचारात आणि कृतीमध्ये आहेत का? जर असाल तर निश्चित अर्थाने परमेश्वराला तुमची आणि माझी ओळख झालेली आहे. पुढे तो लिहित आहे की कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल. जर कदाचित तुमच्या आणि माझ्याकडून जर अनिती घडलेली असेल आणि आज जर तुम्ही परमेश्वराच्या वचनाला ग्राह्य धरून त्याच्यावर विश्वास आणि भरोसा ठेवून त्याला आमेन म्हणून जर आज तुम्ही हे देवाचं वचन तुमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये जर रुजवलं तर कदाचित परमेश्वर तुम्हाला आणि मला सांगत आहे, तुमच्या आणि माझ्याविषयी भविष्यवाणी करत आहे, तुम्हाला आणि मला स्थैर्य देत आहे, तुम्हाला आणि मला पूर्वसंकेत करत आहे, तुमच्याशी आणि माझ्याशी तो योजना वर्तन करत आहे, तो तुम्हाला आणि मला दृष्टांत आणि दर्शनांनी स्वप्न देत आहे आणि तुमच्या आणि माझ्याविषयी एक आनंदाची बातमी देत आहे, ती की मी त्यांच्या अनितीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल. आज प्रत्येक जण अनितीमध्ये जीवन जगत आहे आणि या अनितीची क्षमा जर व्हायची असेल तर आम्हाला परमेश्वराच्या समोर आम्ही आमचे पाप कबूल करावं लागेल. आतापर्यंत जे आमचं कृतिशील जे जीवन आज आम्ही लोकांना दाखवलंय, परंतु परमेश्वर पाहत असताना त्याला ते न आवडणार आहे. आणि ज्या ठिकाणी आम्ही म्हणतो की परमेश्वर माझा आहे, मी परमेश्वरचा आहे, परंतु परमेश्वर आमचा आहे, परंतु मी परमेश्वर म्हणत आहे की तू जर माझा आहेस तर तुझ्यामध्ये माझं वचन कुठं आहे? तू जर माझा आहेस, तू जर माझ्यावर विश्वास ठेवत आहेस तर तुझी कृती आणि आचरण काय, क्रियाशील जीवन काय आहे? आणि म्हणून आजही वेळ गेलेली नाही. आजही परमेश्वर तुम्हाला आणि मला एक संधी देत आहे. तो म्हणत आहे की कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्याविषयी क्षमाशील होईल आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. किती मोठं आम्हाला सूट दिली, किती मोठी आम्हाला गिफ्ट दिली, किती मोठं ऑफर आहे आमच्या समोर की तो म्हणत आहे की त्यांची पाप मी यापुढे आठवणार नाही. म्हणजे मागील केलेली पापांची क्षमा परमेश्वर करू इच्छितो, पण त्याच्यासाठी अट आहे की आमच्या मनामध्ये आणि हृदयामध्ये देवाचं सत्य वचन टिकवणं, रुजवणं आणि ते फलरूपित करणं, टवटवीत करणं. आणि मग प्रिय माझ्या स्तोत्र अध्याय क्रमांक 1 मध्ये लिहिल्याप्रमाणे 1, 2, 3, 4 आपण जर पाहिली, धन्य तो पुरुष जो दुर्जनाच्या मसलतीत चालत नाही, पापीजनाच्या मार्गात उभा राहत नाही, धर्मनिंदकाच्या बैठकीत बसत नाही, अहोरात्रंदिवस परमेश्वराचं मनन करतो. तो मनुष्य प्रभाव जवळ लावलेल्या झाडासारखा आहे, तो हंगामी फळ देतो, त्याचे पानं कोमजत नाही. आणि अशा प्रकारचा मनुष्य ज्याच्या अंतकरणामध्ये, मनामध्ये, हृदयामध्ये परमेश्वराचे नियमशास्त्र आहे, परमेश्वराचं वचन आहे, तो जे काही हाती घेतो ते सिद्धीच जाते. पण दुर्जन मात्र तसा नाही, तो वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुसकाटाप्रमाणे आहे. न्याय समयी दुर्जन टिकवायचा नाही. मग या न्यायाच्या दिवशी परमेश्वर आमच्या अनितीची क्षमा केलेली असेल, या न्यायाच्या दिवशी आम्ही पूर्वी केलेले पाप तो म्हणत आहे की न्यायाच्या दिवशी देखील मी आठवणार नाहीये. आणि जर आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये देवाचं वचन नसेल कृतिशील जीवनामध्ये, तर आमच्या जन्मापासून तर त्या मरणाच्या समयापर्यंत जेवढे काय पाप केले तेवढे परमेश्वर आठवेल. मग एवढं तर माणूस काय धुतल्या तांदळाचा नाही, मी नाही, कोणीच नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही याच्यापूर्वी केलेले पाप जे कळत नकळत, जाणून बुजून किंवा डेरिंग धरून जे काही केलेले असेल, आज त्या सर्वांची हिस्ट्री निघेल आणि मग न्यायाच्या दिवशी आम्हाला याचा दंड भेटेल. परंतु आज तुमच्या आणि माझ्यासाठी एक गोल्डन ऑफर आहे परमेश्वराकडून वचनामधून. इब्री लोकास पत्र अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 12 मध्ये
एक सुंदर अशी ऑफर आहे, परमेश्वरची योजना आहे, पूर्वसंकेत आहेत, भविष्यवाणी आहे की जर तुम्ही आणि मी त्याचा मनापासून वचनाचा स्वीकार केला आणि हृदयामध्ये ते साठवली आणि कृती आणि आचरण करायला सुरुवात केली तर परमेश्वर आम्हाला त्या ऑफर मध्ये आम्ही केलेली अनिती याची आम्हाला तो क्षमा करेल. आणि आतापर्यंत ज्या दिवशी ज्या समयाला आम्ही परमेश्वराकडे हा निर्णय करू आणि त्याप्रमाणे वागायला उठायला बसायला चालू करू त्या दिवसाच्या पूर्वी घडलेल्या सर्व पापची तो क्षमा करेल आणि तो आठवणार नाही. परंतु आम्ही जर काहीच न करता असंच जर नामधारी जीवन जर जगलो तर न्यायाच्या दिवशी आमच्या जन्मदिवसापासून जेवढे काही पाप झाले असतील, कदाचित जन्मदिवसापासून म्हणजे आईच्या गर्भाशयापासून आल्यापासूनच तर मरणापर्यंत, विशेष करून ज्यावेळेस आम्हाला सत्य असत्य कळायला लागलं, ज्यावेळेस आम्हाला शासनाने अधिकार दिला की हा आता प्रौढ झालेला आहे 18-21, कमीत कमी तेव्हापासूनचे तरी आठवेल. मग आमचे पाप जर मोजायला लागले तर ते काही कमी भरणार आहेत. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुनं असे ठरवले आहे आणि जे जुने व जीर्ण होत आहे ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे. मग आमचं पाप जे जुनं झाले तेही नाहीसे व्हायला पाहिजे. परंतु ते केव्हा होईल? ज्या वेळेस तुम्ही आणि मी मनापासून हृदयापासून त्याच्या नावाला महिमा आणि गौरव देऊ. इब्री लोकासपत्र अध्याय क्रमांक 9 आणि वचन क्रमांक 10 मध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत. खाणे पिणे नाना प्रकारची क्षालने ह्या सुद्धा ती अर्पणे केवळ दैहिक विधी आहेत, ते सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत. ज्यावेळेस सुधारणा व्हायची असते ना त्या अगोदर काय खायचं, काय प्यायचं, काय काय गोष्टी आहेत, काय काय अर्पण होते, ह्या दैहिक विधी होत्या. दैहिक आजही दैहिक विधीमध्ये अनेक लोक आहेत. फक्त कंदुऱ्या करीत नाहीत, बाकी सगळं करीत आहेत. नवस करीत येत, जेवण घालतेत, पाय पाय चलत येत, जीवाला पीडा देतेत, काय काय अर्पण करतेत. आहेत अजून काही लोक आहेत या खाण्यात पिण्यात आणि नाना प्रकारची शालने ही अर्पण केवळ दैहिक विधी आहेत. ह्या देह स्वभावाच्या विधी आहेत आणि त्या केव्हा लावल्या होत्या? त्या सुधारणुकीच्या काळापर्यंतच लावून दिल्या होत्या. आता आम्ही सुधारलो, आजही आम्ही त्याच विधीकडे त्याच पुराण पाठाकडे जर गेलो, मराठी भाषेत जर सांगायचं गेलो तर उकांड्यावर गेल्यानंतर तुम्हाला केर कचरा सापडणार. आणि म्हणून काही गोष्टी सुरुवातीला आम्हाला ज्या भेटल्या त्या जरी चुकीच्या असल्या आता आम्हाला वाटतंय, किंवा त्या जरी पापजनक असल्या जरी आम्हाला असं वाटतंय, किंवा त्या चुकीच्या होत्या हे आम्हाला जर वाटतंय, तर त्या काळात त्या सिच्युएशनला त्या वेळेमध्ये त्या योग्य होत्या, कारण परमेश्वराने त्या विधी दैहिकरित्या लावून दिल्या होत्या. आता आम्हाला दैहिकरित्या जीवन जगायचं नाहीये, आता आम्हाला आत्मिकरित्या जीवन जगायचं आहे. म्हणून त्या सुधारणुकीच्या काळासाठी लावून दिलेल्या पूर्वीच्या जे होते ना, पापार्पण, दोषार्पण, शांतार्पण, होमार्पण, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या दैहिक विधी होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे शालन होतं. आणि मग हे त्या टायमिंगला पाप रोखण्यासाठी, पाप करू नये म्हणून या विधी लावल्या होत्या आणि तात्पुरत्या स्वरूपात त्या पापांची क्षमा मिळावी म्हणून या सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिल्या होत्या. आता साधारणतः ही सुधारणुकीचा काळ कुठपर्यंत होता? उदाहरणार्थ जर आम्ही पाहिलं तर मोशे साहेबापासून तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्यापर्यंत, किंबहुना प्रभू येशू ख्रिस्त आल्यानंतर देखील ह्या सुधारणुकीच्या विधी होत्या. प्रभू येशूच्या देखील जन्मानंतर त्याच्या आईवडिलांनी काही दैहिक विधी केलेले आहेत. आणि म्हणून ह्या दैहिक विद्या त्या सुधारणुकीच्या काळापर्यंत होत्या, जोपर्यंत सुधारणा झाली नव्हती. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने कार्य हाती घेतलं आणि पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आणि परमेश्वर यहोवाच्या सांगण्यानुसार, त्याच्या संकल्पनानुसार, पूर्वसंकेतानुसार, योजनेनुसार, भविष्यानुसार
प्रकटीकरणानुसार ज्या सुधारणुकी लावायच्या होत्या त्यांनी स्वतः त्या कृती आणि आचरणातून आणून दिल्या आणि तेव्हापासून त्या सुधारणुकीच्या ज्या काळापर्यंत ज्या दैहिक विधी होत्या त्या ठीक होत्या, परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं त्यानंतर नवीन करार स्थापन करण्यात आला. तो नवीन करार थोडक्यात अर्पणाच्या दिवशीच करण्यात आला, वलांडण्याच्या दिवशीच करण्यात आला, तो मौंदी गुरुवारच्या दिवशीच करण्यात आला. आणि पहिल्या प्रथम तो म्हटला त्या ठिकाणी की मी तुमच्यासाठी हे शरीर मोडतो, मी तुमच्यासाठी हा रक्ताचा प्याला तुमच्यासाठी ओततो आणि हा नव्या कराराचा प्याला आहे, नव्या कराराची भाकर आहे, ही आत्मिक भाकर आहे, ही दैहिक नाही. तिचं स्वरूप जरी दैहिक असेल परंतु तिच्यामध्ये आत्मिक मर्म दडलेला आहे. आणि म्हणून स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठायी असलेले शुद्धीकारक सामर्थ्य, पण तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला या सर्व गोष्टी पूर्वीच सांगून दिल्या होत्या. आणि म्हणून 12व्या वचनात जर आम्ही पाहिलं तर त्यापुढे असं लिहिलंय की बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. आता पुन्हा एक वार या विधी नियम या दैहिक गोष्टी अर्पण याला दैहिकरित्या आराधना स्तुती किंवा धार्मिकता म्हणतात खरी, परंतु सार्वकालिक वतनात नेण्यासाठी ही समर्थ नाहीये. ज्या अर्थी ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी एकदाच मरण पावला, एकदाच त्यांनी रक्त सांडलं आणि एकदाच त्यांनी पवित्र स्थानात गेला आणि ते पवित्र स्थान स्वतःच्या रक्ताने विकत घेतलं आणि त्या स्वर्गाच्या राज्याचा एक प्रमुख असा बनला आणि ज्याच्या हातामध्ये सर्व मरणाच्या आणि अधोलोकाच्या स्वर्गाच्या सगळ्या प्रकारच्या किल्ल्या ज्याच्या जवळ आहेत ना, त्याच्याकडे जाण्यासाठी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी वर्ज्य करणं खूप महत्वाचं आहे. आजही अनेक लोक जुन्या पारंपरिक पद्धतीने जीवन जगतात. मला त्यांना हात जोडून विनंती करायची आहे की तुम्ही आतापर्यंत तुमच्यावर जे संस्कार होते, ज्या विधी होत्या, ज्या नियम होते, ज्या अर्पण होते, ते तुम्ही आतापर्यंत करत आलेला आहात. वास्तविकरित्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर तुम्ही हे सोडून द्यायला पाहिजे होतं. तरी देखील तुम्ही आणखीन धिटाईने 2022 पर्यंत आजही तेच अर्पण आहेत, आजही तेच विधी आहेत, आजही तोच दैहिकपणा आहे. आजही जगिक पद्धतीने तुम्ही आत्मिक आराधना न करता जगिक पद्धतीने लोकांना दाखवण्यासाठी, फसवण्यासाठी, स्वतः फसवणूक करण्यासाठी, इतरांची फसवणूक करण्यासाठी आजही तुम्ही त्याच विधी नियमानुसार, आजही त्याच परंपरेनुसार, आजही त्याच वर्षानुवर्षाच्या पिढीनुसार जे आम्हाला पापातून गुलामगिरीतून सोडू शकणार नाही अशा धार्मिकतेमध्ये जर अडकलेले आहात तर आज परमेश्वराचा संकल्प आहे, आज परमेश्वराची योजना आहे, आज परमेश्वराची भविष्यवाणी आहे, आज परमेश्वराचं दर्शन आहे की तुम्हाला आणि मला परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने विकत घेतलेला आहे. पुन्हा एक वार अशुद्ध होऊ नका, कारण बकऱ्याच्या व बैलाच्या रक्ताने कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यावर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्संग बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष रूपे शुद्ध करेल. त्यासाठी देवाच्या वचनाचं चिंतन आणि मनन अध्ययन खूप गरजेचं आहे. त्यासाठी सत्य समजून घेण्याचं खूप महत्वाचं आहे. आणि या गोष्टी जर आमच्याकडे नसतील तर निश्चित अर्थाने आमच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचं एक चांगुलपण मिळणार नाही. आणखीन एक वचन वाचणार आहोत इब्री लोकांचं पत्र अध्याय क्रमांक 10 आणि वचन क्रमांक 10 मधलं. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेला आहोत. सगळे लोकांना पवित्र केलेलं आहे ऑलरेडी, पण आजही आम्ही पवित्र जीवन जगत नाही, म्हणून आज आपण अपवित्र आणि अशुद्ध आहोत. परमेश्वराने अगोदर काही गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत आणि त्या गोष्टीमधून आम्ही काही शिकणं देखील खूप महत्वाचं आहे. इब्री लोकांच्या ग्रंथामध्ये अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 2 मध्ये लिहिलेलं आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. देवाची योजना काय आहे, परमेश्वराचे पूर्वसंकेत काय आहेत, भविष्यवाणी काय आहे की आपल्या विश्वासाचा उत्पादन करणारा जो येशू व उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. कुणाकडे पाहायचं? येशूकडे. आज लोक कुणाकडे पाहतात?
एखाद्या याजकाकडे, एखाद्या मिनिस्ट्रीकडे, एखाद्या विशिष्ट अशा कृपादान पावलेल्या बहीण किंवा भावाकडे. परंतु बायबल आम्हाला असं सांगते, परमेश्वरची योजना आम्हाला सांगते, पूर्वसंकेत आम्हाला असं सांगतंय की आपण आपल्या विश्वासाचा उत्पादन व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे. कुणाकडे पाहावं? येशूकडे पाहावं. जो आनंद त्याच्या पुढे होता. आता प्रभू येशूकडे का पाहायचं आहे? तर प्रभू येशू समोर एक आनंद होता. आता आम्हाला प्रभू येशूकडे का पाहायचं आहे? तर आमच्या समोर देखील एक आनंद आहे. पण तो आनंद प्रभू येशूकडे पाहिल्या वाचून आणि प्रभू येशूला समर्पित झाल्या वाचून किंवा प्रभू येशूने दिलेले नियम मनात आणि हृदयात साठवल्या वाचून तो आनंद आम्हाला भेटू शकणार नाही. म्हणून आम्ही प्रभू येशूकडे पाहावं, प्रभू येशूचा कित्ता घ्यावा, प्रभू येशूचं उदाहरण घ्यावं, प्रभू येशूच्या फॉलोअर बनावं, प्रभू येशूच्या मागे चालावं, प्रभू येशूच्या आज्ञाविधी नियमामध्ये असावं, प्रभू येशूने जशा प्रकारे जीवन जगला तशा प्रकारे जगण्याचा प्रयत्न करावा. त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुढे अशा काही गोष्टी होत्या. प्रभू येशूच्या जीवनामध्ये असे काही संकट, समस्या, अडचणी, निंदा, नालस्ती, एवढंच काय पण क्रूरतेचं मरण समोर आलं तरी देखील त्या मरणाला किंवा त्या गोष्टीला किंवा त्या वातावरणाला त्याने तुच्छ मानलं नाही, की त्याचा अपमान केला नाही, अवमान केला नाही, किंवा तो त्याला घाबरलाय नाही, किंवा त्याने परमेश्वर पित्याला म्हणला पण नाही की हे माझ्यापासून दूर कर. एकदा ट्राय केली त्यांनी, असह्य वेदना झाल्यानंतर, हे पित्या परमेश्वरा शक्य असेल तर होईल, शक्य असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे नसून तर तुझ्या इच्छेप्रमाणे हा जो प्याला माझ्या समोर आलेला आहे हा दूर कर, पण तू माझ्या इच्छेने नको, तुझ्या इच्छेने. आज आम्ही म्हणतो प्रभू तुझी इच्छा तिकडेच राहू दे, पण माझी इच्छा ही पूर्ण कर. आता हे दुःख, संकट, तकलीफ, त्रास, कर्जबाजारीपणा, अशक्तपणा, निंदा, नालस्ती, हे गरिबी, हरिबी आता आम्हाला सहन होत नाही. आता तुझी इच्छा नाही, माझी इच्छा आहे का याच्यातून आम्हाला नीट काढ, बाकीच बघू. आपण आपल्या विश्वासाचं उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे. जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून, त्याच्या पुढे एक आनंद होता आणि तो आनंदाला पाहण्याकरता, त्या आनंदाला मिळवण्याकरता, त्या आनंदाचा पूर्ण उपभोग घेण्यास करता त्याच्या समोर लज्जा आणणाऱ्या गोष्टी किंवा लाजवणाऱ्या गोष्टी किंवा त्याची लाज काढण्यात आली किंवा त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करण्यात आल्या, त्या तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला. त्याच्या पुढं आरोप झाले, त्याला निंदलं, त्याला वंदिलं, त्याचे कपडे उतरवले, त्याला चपरा मारल्या, त्याच्या तोंडावर थुकले, त्याला काट्याचा मुकुट घातला, त्याला फटके मारले, त्याचा अंगरखा फाडून काढला, तुकडे तुकडे केले, त्याला अवघड असा वधस्तंभ व्हायला लावला. तो कितीतरी क्लेश, कितीतरी संकट, कितीतरी गोष्टी त्याच्या समोर होत्या, पण त्याने तो वधस्तंभ सहन केला. आमच्या जीवनात तर काही एवढ्या मोठ्या नाहीत ना, म्हणून तो म्हणतोय की आमचा रोजचा वधस्तंभ उचलून आम्ही रोज प्रभू येशूच्या मागे जावं. रोजचा वधस्तंभ म्हणजे काय? आम्ही दुसऱ्यासाठी काही चांगल्या गोष्टी नाही करत. रोजचा वधस्तंभ जसा प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभ घेतला तो तुमच्या आणि माझ्या तारणासाठी घेतला, पण आम्हाला आमचाच वधस्तंभ घ्यायचा आहे, आमच्याच तारणासाठी घ्यायचा आहे. कारण तुम्ही काही लोकांचं तारण करू शकणार नाही आणि तुमच्यात ती दानतही नाही आणि तुम्ही तुमच्याकडे तो अधिकारही नाही आणि तुम्ही आतापर्यंत तो पाळलाही नाही. बोटावर मोजणारे लोक स्वतःचा वधस्तंभ घेऊन दुसरा पण वाहू लागतात, हा वेगळा भाग आहे. परंतु आज आम्हाला स्वतःचा वधस्तंभ, आमचा वध आणि स्तंभ, जर आमच्या समोर सार्वकालिक आनंद, सार्वकालिक सुख, सार्वकालिक स्वर्ग जर आमच्या पुढे आहे आणि हा सर्वात मोठा बहुमान आणि सर्वात मोठा सन्मान आणि सर्वात मोठं बक्षीस जर आमच्या समोर आहे, तर या सांप्रतच्या युगामध्ये जीवन जगत असताना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मार्गावर चालत असताना, ख्रिस्ती जीवन जगत असताना, ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकत असताना, ख्रिस्ताला आमच्या समोरचं सर्वात मोठं उदाहरण किंवा एक पाठीराखण किंवा उद्देश किंवा एक सहकारी किंवा ज्याच्याकडे पाहून आम्हाला या सर्व गोष्टी मिळणार आहेत, या गोष्टी करत असताना तुमच्या जीवनात आलेले दुःख, संकट, समस्या,
चिंता, काळज्या, टेन्शन, ताण, दबाव ह्या सर्व गोष्टी तुमच्या समोर आहेत. त्याच्यात गरिबी, आजार, विकार आहेत, बंधन, जोकडा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. हा सगळा एक वधस्तंभ तुमच्या आणि माझ्या समोर आहे. आणि हा वधस्तंभ घेऊन आम्ही संसाराचा राडगाडगा चालत असताना, आम्ही आत्मिक जीवन जगत असताना आमच्या समोर ते पारितोषिक आहे, ज्याला स्वर्गाचं राज्य म्हटलेलं आहे, त्याला सार्वकालिक वतन म्हटलेलं आहे, त्याला सार्वकालिक जीवन म्हटलेलं आहे. आणि हा पूर्वसंकेत, ही भविष्यवाणी परमेश्वरच्या वचनामधून आम्हाला सांगितले आहे. तर त्याच्या समोर जे काही होतं त्याने ते स्वतः अनुभवलं आणि तो वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसलाय. आज आम्हाला स्वर्गाचं राज्य मिळवणं खूप महत्वाचं आहे आणि गरजेचं आहे. तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये. आता असं सांगितलं तुमचं मन थकणार, तुमचं मन खचणार. अरे बापरे, प्रभूचा स्वीकार केल्यावर असं होय बाबा, मग आता कसं करायचं बा? आम्ही तर खास म्हणजे ख्रिस्ती जीवन स्वीकारलं, ते आम्हाला सुवार्थ सांगितली पाळक वर्गानी, ब्रदर लोकांनी, सिस्टर लोकांनी, का बा या प्रभू येशूकडे या, तुमचं दुःख बदलन, परत दुःख नाही येणार. प्रभू येशूकडे या बा, तुमची गरिबी ती दूर होईल. तुम्ही लोकांना पार याजनी पैसे दिले इतके तुमच्याकडे पैसे येतील. प्रभू येशूकडे या बा, तुमचे व्हिसा मिळेल, तुम्हाला अमकं मिळेल, नोकरीला लागेल, सरकारी नोकरी लागते, हे होईल ते होईल, तुमचं लय बारबाराट होईल, अख्ख्या लोकात तुम्हीच एक उजवे राहणार, सगळ्यांचे मुंडके मोडू भीक मागू आहे का नाही? हे अशा खोट्या सुवार्था सांगितल्यामुळं काय झालंय, आता जर खरी सुवार्थ तुम्हाला मी सांगतोय की या ठिकाणी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतोय की प्रभू जो तुमच्या आणि माझ्या विश्वासाचं उत्पादक पूर्ण करणारा, याच्याकडे आम्ही पाहत राहिलो. तर जसा तो परमेश्वर पित्याकडे पाहत होता, जसा तो स्वर्गाच्या राज्याकडे पाहत होता, त्यावेळेस त्याच्या समोर जगातल्या सर्व प्रकारच्या खेळी खुशाली नव्हत्या, सर्व प्रकारचा त्रासच त्याच्या पुढे होता. पण तो सर्व प्रकारच्या त्रासाला तो सहन करून त्याने तो वधस्तंभ पूर्ण केला आणि सार्वकालिक वतनामध्ये, स्वर्गाच्या राज्यामध्ये, पित्याच्या राजासनासमोर शेजारी तो जाऊन बसला. आता आम्ही त्या मार्गावर चाललेलो आहोत. आम्ही जर त्याचे पुत्र आणि कन्या आहोत, आम्ही जर विश्वासणारे आहोत, आम्ही जर देवाचे सेवक आहोत, तर आमच्या समोर तो आनंद हवा आहे जो सार्वकालिक आनंद असेल. आणि म्हणून आमच्या समोर जर आनंद असताना, या जगामध्ये जीवन जगत असताना, जसं येशू ख्रिस्तासमोर या सगळ्या गोष्टी आल्या, अशाच प्रकारच्या काही त्याच्यातल्या अपोत सोडून बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्या बरोबर पण येणार. मग या गोष्टीमध्ये स्थिर आणि खंबीर राहून आम्ही जर वाटचाल केली आणि त्याचं अंतकरणात, हृदयात, त्याचं आमच्या मनात, आमच्या हृदयात त्याचं जर देवाचं वचन लिहून ठेवलं आणि कृत्याने आचरणशील राहिलं, तर निश्चित अर्थाने जो त्याला स्वर्गीय पित्याच्या राज्यात स्थान मिळालं, तर आम्हाला देखील स्वर्गीय राज्यामध्ये स्थान मिळेल. म्हणून आम्ही या जगातल्या काही गोष्टीला तुच्छ मानायला पाहिजे. त्याच्यामध्ये विशेष करून मान, सन्मान, पैसा, धन, दौलत, ह्या ज्या बाकीच्या ज्या आहेत तेवढंच समाधानी राहा, त्यातच जास्त काही वाहून जाऊ नका. आणि म्हणून या ठिकाणी तू लिहितोय की तुमची मने खचून तुम्ही थकून जाऊ नये, म्हणून ज्याने आपणाविरुद्ध पातक्यांनी केलेला इतका विरोध सहन केला त्याच्याविषयी विचार करा. आमच्यासाठी त्यांनी विरोध सहन केला, मग आम्ही सहन करायला काय अडचण? आम्ही लगेच मोर्चे काढायला सुरुवात करतो, आहे की नाही? आमचा लय मोर्चा धडाका आहे सध्या. उठून सुटून नुसते मोर्चे. चलो औरंगाबाद, चलो मुंबई, चलो दिल्ली, चलो सोलापूर, चलो नागपूर. आज हे जग सगळं दौऱ्यावरच आहे. थोडं देखील परमेश्वराच्या गौरवासाठी जर होत आहे ना, होऊ द्या, पण आम्ही त्याला विरोध करणार. मग सत्यविरोधी का नाही विरोध करत, निषेध करीत? हे खोटं शिक्षण देणाऱ्या लोकांविरुद्ध का फलक उभा करत नाहीत? गलत डॉक्टरी, गलत संस्था, हे एवढे मोठाले करोडो अब्ज रुपये जमवले, याच्या विरोधात काही बोलता येत नाही का? सत्याविरुद्ध मात्र तुम्ही उभा राहता. आणि मग या खोट्याविषयी तुम्ही का जाणून बुजून त्याला खाली ठेवता?
किरकोळ लोकांना तुम्ही पकडता आणि एवढे बलाढ्य झाले, त्यांचं काय? मग त्या टायमिंगला आपल्या बाजूला वचन घ्यायचं आहे का नाही? आम्ही प्रभूसाठी ते सण करतो. आणि त्यांच्याकडे असल्यावर नाही नाही हे चुकीचं आहे. असे दोन तोंडी जीवन जगणारे बिलवस भाऊ बहीण आई वडील आणि त्याच्यामध्ये अपवाद देवाचे सेवक देखील आहेत. ही एक शोकांतिका आहे. आज आम्हाला परमेश्वरचे संपूर्ण पूर्वसंकेत काय आहेत याचा विचार करणं खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये शिस्त पाहिजे. शिस्त. देवाचे लोक जे आहेत ना शिस्तप्रिय पाहिजे. बिलिओस भाऊ बहीण आई वडील आहेत ना हे शिस्तीत पाहिजे. शिस्तीचे काही हेतू इथं हेतू आपण पाहणार आहोत परमेश्वरच्या पूर्वसंकेत आणि योजनामध्ये की शिस्तीचा हेतू काय. इब्री लोकांपत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 4 ची हेडलाईन्स आहे शिस्तीचा हेतू काय. शिस्त लावण्या पाठीमागचा हेतू काय परमेश्वराचा. तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाहीये. आता शिकता फक्त तुमची निंदा करायला सुरुवात केली. आता शिकता फक्त तुम्ही खोटेरडे आरोप टाकलेत. आता शिकता तुमच्यावर फक्त काहीतरी आरोप केलाय. आता शिक कुठंतरी तुमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. आता कुठंतरी तुम्हाला बोट लावायला सुरुवात केली. अजून रक्त नाही पडलं तुमचं. तुम्ही हाताने रक्त पाडायला होता. हे जे लोक आहेत नाही हाताने रक्त पाडायला होते. परमेश्वर इतका निष्ठुर नाही. मी एकाची साक्ष ऐकली. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आणि त्या एकाने सांगितलं बाबा तुझ्या पाठिंब्याची काही गरज नाही बाबा. आम्ही आमच्या ग्रामीण लेवलला आम्ही आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. काय याला जिल्हास्तरीय येऊन येतो. म्हणजे आम्ही जहाज वाजून चौकात आणतो. कशासाठी? स्वतःच्या मिनिस्ट्रीची किंवा स्वतःच्या संस्थेची छाप व्हायसाठी. आणि हाच प्रसंग तुमच्यावर आला मग समाजसेवक. हाच प्रसंग तुमच्यावर आल्यावर मग काय झालंय ना तिथं मिटतंय ना तिथं. जिल्हास्तरीय न्यायची काही गरज आहे का? राज्यस्तरीय न्यायची काही गरज आहे का? देश पातळीवर न्यायची काही गरज आहे का? जो मुद्दा न्यायचा तो नेत नाही. जो नको तो नेतात. त्याच्यामध्ये कळू दे ना सत्य काय असत्य काय. अहो पुढच्या ठेस मागचा शहाणा. या अशा गोष्टी झाल्यानंतर पुढच्या ठेस आणि मागचा शहाणा होतो. मग एखाद्याला ठेच लागू द्या. एखाद्याला चांगलं तुडू द्या ठोकू द्या. भला मला का ठोकेना. पुढचा शहाणा होईल. या पूर्वीच्या संदेश त्याला असंच केलं पण ती एक सुद्धा विश्वासापासून बळकली नाही. एकाने सुद्धा आररावी केली नाही. एकाने सुद्धा मोर्चा काढला नाही. एकाने सुद्धा लोक जमवले नाहीत. एकाने सुद्धा प्रतिकार केला नाही. हे रक्त साक्षी झाले. आमचे होतं फक्त आरोप होते. आम्ही लगेच मोर्चा काढतो. शोकांतिका आहे. ख्रिस्ती जीवनाला ही शोकांतिका आहे. हा जैगिक पद्धतीने तुम्ही जे करताय ना सॅल्यूट तुम्हाला. पण आत्मिकरित्या देव याला संमती देत नाही. मग प्रभू येशूने तर कितके मोर्चे काढले असते मरणाचे पहिलीचे 50. त्याच्या शिष्याने तर काही काढले असते. आता लोकसमुदाय पण तेवढाच होता. शास्त्री आणि पुरुषांचा आम्ही निषेध करतो. घेतलेच ते फलक चालले असते प्रभू येशूच्या माग असे बोर्ड लावू 5-5 हजार लोक. त्याच्यापेक्षा जास्त कितीतरी लोक प्रभू येशूच्या मागे जायचे. त्या टायमिंगला प्रभू येशूचा उघड अपमान केला शास्त्री पुरुषी सदुकी ह्या नीतिमान पुढारी लोकांनी. ह्या स्वार्थी लोकांनी ज्यांचं हे चालायचं ह्या लोकांनी प्रभू येशूच्या तोंडावर त्या ठिकाणी बरेच विरोध दर्शवले. बऱ्याचशा केस दाखल केल्या. बऱ्याचशा गोष्टी केल्या. प्रभू येशू पाठीमागे काही कमी लोक नव्हते. 5-5 हजार लोकांचा समुदाय होता. त्यांनी घ्यायला पाहिजे तो फलक. नाझरेथकर येशूचा जो तुम्ही धिक्कार करता त्याचा आम्ही निषेध करतो. याची दक्षता घ्या पिलात साहेब. नाही केलं तसं. शास्त्र काय सांगते आपण काय करतो. हा सामाजिक दृष्ट्या जे आहे ना ते योग्य.
त्याच्या बाबतीत सॅल्यूट. पण आम्ही आध्यात्मिक जीवन जगत आहोत हे देखील तितकंच महत्वाचं आहे. देवाच्या काही भविष्यवाण्या देवाच्या सेवकाविषयी आहेत. जर माझा नंबर रक्तसाक्षीमध्ये आहे तर रक्तसाक्षीच होणार. माझा नंबर जर निंदा नालस्ती आणि एक द्वेष करून सत्यामध्ये टिकून राहण्याचा असेल, आलापेष्टाचा असेल, तर माझ्याबरोबर तेच घडणार. आणि माझ्याबरोबर ते घडू नये अशी तुमची इच्छा आहे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु ही जगिकरीती आहे. म्हणून तो पेत्राला म्हटला, तू सैताना माझ्यापासून दूर हो, कारण तुझं लक्ष आध्यात्मिक स्वर्गात नाहीये, तुझं लक्ष जगिक आहे. आज अनेक सेवक जगिकरित्या लक्ष देऊन त्यांचं जीवन जगत आहेत. ही चुकीची बाब आहे. तुम्ही मला यावर काही म्हणू शकता, कारण देवाच्या आत्म्याने जे मार्गदर्शन केलंय त्या मार्गदर्शनानुसार, वचनानुसार मी तुम्हाला या ठिकाणी परमेश्वराचा पूर्वसंकेत आणि परमेश्वराची योजना समजून सांगत. हा अधिकार मला दिलेला आहे. ज्याला कान आहे तो ऐकू, ज्याला पटतं त्याला पटू, ज्याला नाही पटतो त्याचं नाही पटू, परंतु हे सत्य आहे. या ठिकाणी तो म्हणत आहे की इब्री लोकास पत्र अध्याय क्रमांक 12 आणि वचन क्रमांक 4 मध्ये, तुम्ही पापाशी झगडत असता रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. कशाशी? पापाशी झगडत असता. म्हणजे पाप म्हणजे देवाला न आवडणारी गोष्ट. आणि याच्याबरोबर जे तुमचं झगडणं आहे, स्ट्रगल आहे, याच्यामध्ये तुमची जी कुस्ती आहे, हा कुस्ती जिंकण्यासाठी आतापर्यंत तो म्हणतोय की रक्त पडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही. तुम्ही तुम्हाला पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला काय? हा बोध तुम्हाला मी पुत्राप्रमाणे करताय असं इब्री लोकांचं पत्र लिहिलं ना, तो देवाचा सेवक म्हणत आहे की तुम्ही विसरून गेला काय? मी तुम्हाला किती वेळेस बोध केलाय. हा आमच्या पूर्वीच्या लोकांना कसं त्यांनी जीवन जगलं, हा बोध तो करत आहे. माझ्या मुला, परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस. पूर्वसंकेत भविष्यवाणी आहे, परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराच्या शिक्षेचा अनादर करू नकोस. परमेश्वर शिक्षा करतो कशासाठी? एक बाप आपल्या लेकराचं जर चुकलं, एक जगातला बाप आपल्या लेकरांना योग्य असं वळण लावं आणि त्याला प्रेमाने समजून सांगून जर ऐकत नसेल एकदा दोनदा तीनदा, तर तो जगिक बाप आपल्या लेकराला थोडीशी जशी सहन होईल तशी शिक्षा करतो. त्या शिक्षा करण्याचा एकच उद्देश असतो की त्या लेकराचं चांगलं व्हावं. परमेश्वर देखील आम्हाला शिक्षा करतो आणि त्या शिक्षेचा मोबदला काय आहे? कधी आमच्या वाट्याला दुःख, समस्या, चिंता, काळज्या, निंदा, नालस्ती, गरिबी, हरिबी, कर्जबाजारीपणा, आजार, विकार, बंधन, जोखलं, त्यातल्या काही आम्ही स्वतःहूनच आणतो. ते आम्ही पाप केल्यामुळे आणतो. देवाची अवज्ञा केल्यामुळे देव थोडासा दंड देतो, शिक्षा करतो. म्हणून म्हणायचं नाही हे परमेश्वरा तुम्हाला असं का केलं, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. देवाचा सेवक जर दोष लावित आहे ना, पुन्हा एक वार ऐका, ज्यांना लय पुळका येतो ना, दुसऱ्या पाळकांचे दोष काढू नका, सेवकाचे दोष काढू नका आणि पदरी नका घालू. झाकून ठेवा तसेच. होते उघडे तिथं न्यायाच्या दिवशी तर जातात नरकात. शिक्षेचा अनादर करू नका. त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षाच करतो. आणि ती शिक्षा म्हणजे तुमची आणि माझी गरिबी, ती शिक्षा म्हणजे तुम्हाला आणि मला आलेले संकट, ती शिक्षा म्हणजे विश्वासात स्थिर असताना, सत्यामध्ये समर्पित असताना, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत असताना, सारस मनाने जीवन जगत असताना, स्वतःचा काबाड कष्ट करून जीवन जगत असताना, सत्कर्म आणि चांगल्या गोष्टी करीत असताना, ज्या वेळेस हे लोक आपल्यावर आरोप दोषारोप करतात आणि याच्यामध्ये देखील आम्ही स्थिर राहतो, त्यावेळेस आमच्या प्रार्थनेचे काही उत्तर मिळत नाही. जो फायदा नफा आम्हाला होत नाही, जी नुकसान आम्हाला होतं, थोडक्यात ती आमच्यासाठी शिक्षा आहे. आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. तो फटके देवाच्या वचनाच्या माध्यमातून फटके. ती देवाचं वचन तुम्ही अनेक वेळेस म्हणता ना, आमच्या पास्टरला डेंजर येतात, आम्ही चर्चला गेलो ना असे वचनाच्या माध्यमातून फटके देतात ना. खरंय, द्यायलाच पाहिजे. एक नाही, 1 तासाची भक्ती असली तर 1 तास नुसते फटके द्यायला पाहिजे तुम्हाला, तर तुम्ही त्याच पात्रतेचे. हो,
बाळासाहेबांनी एखादं क्लिअर असं चांगलं वचन काढलं ना जबरदस्त, का लगेच बिलवास लोकांना लगेच वाकडे तिकडे आम्हालाच बघून काढलो. आम्हीच आलो, आम्ही मागच्या वेळेस आलोच नव्हतो म्हणूनच काढलोय, आम्ही दानपत्रच कमी दिलं तर म्हणूनच काढलोय, आणि माझी फाटकी नोट होती म्हणूनच हे फाटक्या नोटाचं उदाहरण दिलंय, आणि आमचंच असं. आणि मग काय ते काय जायचं चर्चला, ते पाळक नुसतं तोंड बघून बोलतो. तोंड बघून नाही, देवाचा आत्मा त्या पाळकाला सांगतो मग ते बोलतो. आता बाकीच्यांनी सोडून दिली म्हणून ते वाच वेगळी, पण ही रिअलिटी. वचन टोचलं ना समजायचं का देवाकडून शिक्षा झाली. आता याचा गलत उपयोग काही काही पास्टर लोक जाणून बुजून करतात. आता तो भाग त्यांचा वेगळा आहे, पण तू वास्तविकरित्या पवित्र शास्त्राचं मग कायमच तशा प्रकारचं पाहिजे. फटके हे पाहिजेत. बाप हा चांगला फटकळूच पाहिजे, आई प्रेमळ पाहिजे. कारण आई फटकळे असून जमत नाही. आई फटकळे जरी असली ना तर तिला तिच्या अशा पुचक्या हाणण्याला कोणीच घाबरत नाही. असं टुचू 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 एक कान फाडीत वळली ना बापानी मुतायलाच पाहिजे, ही वस्तुस्थिती. पण आईपेक्षा बाप जास्त प्रेम करतो हे लक्षात राहू द्या. आईपेक्षा बाप नेहमी जास्त प्रेम करतो. कसा? कारण ज्यावर परमेश्वर प्रीती करतो त्याला तो शिक्षा करतो, आणि ज्या पुत्रांना तो स्वीकारतो त्या प्रत्येकाला फटके मारतो. फटके कोणते? मग जैगिक पद्धतीचा फटका नाही, हे आत्मिक लेवल आहे, आध्यात्मिक जीवन. शिक्षणासाठी तुम्ही शिक्षा सहन करीत आहात, देव तुम्हाला पुत्राप्रमाणे वागवतो, आणि ज्याला बाप शिक्षा करीत नाही असं कोण पुत्र आहे? मग जो ख्रिस्ती जीवन जगतो त्याला दुःख येते, मग त्यांनी का परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करावी? ज्या शिक्षेचे वाटेकरी सर्व झाले आहेत, अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाहीये. म्हणजे जर तुमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन स्वीकारल्यानंतर, देवाच्या सेवकाईचं जीवन शिकवल्यानंतर, सेवा करायला सुरुवात केल्यानंतर जर तुमच्या जीवनात फटके, चटके, निंदा, नालिसी, गरिबी, हरिबी या सगळ्या प्रकारच्या गोष्टी येत नाहीत ना, तुम्ही देवाचे पुत्र नाहीत. तुम्ही डुप्लिकेट आहेत. डुप्लिकेट आहात. परमेश्वरचे पूर्व संकेत आहेत. परमेश्वरने अगोदरच सांगून ठेवलंय, तू माझा पुत्र आहेस ना, तुला त्रास होईल. काही प्रॉब्लेम आहे, तू ख्रिस्ती जीवन स्वीकारलं ना, तुला सार्वकालिक वतन हे जीवन मिळेल बरं का, पण तुला काही इथं विजा मिळणार नाही. सरळ क्लिअर. तू आलास ना, तुला आरोग्य पाहिजे ना, आरोग्य मिळेल. आणि आरोग्य जरी मिळालं ना, तू नीटनेटके तो शरीराची नीटनेटकी व्यवस्था ठेवीत जा. काही आबाड गाबाड खायचं फुकाट मिळालं म्हणून आम्ही पोट तो खायला लागलो, परत पाळकाकडे यायचं. पाळक साहेब तुम्हीच म्हणले होते आजारी पडणार नाही. अरे मग 3 दिवसाची बिर्याणी कुणी खायला लावली तुला? या शिक्षेचे वाटेकरी जर सर्व झाले आहेत, आणि अशा शिक्षे वाचून तुम्ही जर आहात तर तुम्ही पुत्र नाही, तुम्ही दासी पुत्र आहात. आणि दासी पुत्र म्हणजे हक्क किंवा अधिकारी नाही, उत्तरधारी काही नाहीये. पुत्र तर आहात पण दासी पुत्र. मग काय फायदा तुमच्या पुत्रपणाचा? शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते, आणि आपण त्यांची भीड धरीत असू. आमच्या स्वतःच्या बापाने आम्हाला जर मारलं तर आम्ही त्यांची भीड धरायचो, माग उघडत नव्हतो. नाही आताचे लेकर समजा थोडे आहेत बरं का, जरा डॅम्बिसचे नाही, आताचे युगातले लयच नाही. आमचे लेकर जरा धोरणात येत. आतापर्यंत काही असं गुरकावलं नाही, पण तू जगामध्ये जर दृष्टिकोन पाहिलं ना, तर ज्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्ती जीवन नाही ना, ज्या कुटुंबामध्ये देवाची आराधना किंवा देवाची स्तुती किंवा देवाचा भय नाही ना, त्या कुटुंबातली लेकरं बघा, काही म्हणायच्या आधीच असे उघडत म्हणलं ना, काय बघतोस, डोळेच काढीन, तर मी तुला आंधळाच करीन. तू काय डोळे बघतोस? चष्माच मोडून टाकेन, तो दिसलंच नाही पाहिजे तुला. सध्याची पिढी अशीच आहे. पण ज्या परिवारामध्ये आत्मिक आहेत लोक ना, त्या ठिकाणचे लेकर अजून जरा थोडेसे धोरणात आहेत. लेकरांनो, तुमच्या आईबापाचे आज्ञात राहा, म्हणजे वडिलापार्जित मिळालेला जो आशीर्वाद आहे ना, तो तुम्हाला मिळेल. आणि जर तुम्ही आज्ञाभंग जर केला ना, मग हाय वय गेलं दही वय गेलं, मग मोकळं अंडरपेंटन पाण्यावरच हिंडायचं, डोकंच चालवायचं नाही जादा. काय कमवलंय मग तुम्ही? सरळ सरळ हिशोब आहे, डोकंच चालवायचं नाही. जेवढं तुम्हाला प्रेमाने मिळतंय, घेता येईल ना तेवढं घ्यायचं. पण जर का तुम्ही डोकं लावलं की तुम्हाला अंडरपॅन्ट आणि बन्यांशिवाय ते नाही, आणि ते तरी तुमच्या कुठं लय फायदे तुमच्या स्वतःच्या कष्टाचं.
या ठिकाणी लिहिलंय, शिवाय शिक्षा करणारे असे आमच्या देहाचे बाप आपल्याला होते. तुम्हाला इथं, मला पण येतं, सगळ्या जगालाच येत. कारण बाप हवी नाही तर कोणी लेकरच नाही. आता काही इंजेक्शन वरले नाही तर आपण त्यांची भीड धरीत असू. म्हणजे आपल्या जगी काय बापाची आपण भीड धरतो का नाही? कमीत कमी आपला उशा खालचा आत्मी पुस्तक का व्हायना नाही. लाज असली तर कमीत कमी तेवढी तरी धरा. उशा खालचा हात निघाला ना मग ते पुढचं काय बघता येत नाही. पण सध्या उशा खालचा हात निघुसतं तरी भीड धरा. तर आपण विशेष करून जो आत्म्यांचा पिता त्याच्या अधीन होऊन जिवंत राहू नये काय? आमच्या आत्म्यांचा पिता परमेश्वर यहोवा याच्या आज्ञेमध्ये का राहू नये? मग जगिक जीवन जगत असताना ज्या आईबापात, ज्या मातेच्या उदरामध्ये आमचा जन्म झाला, ज्या बापाने अहोरात्र कष्ट करून आम्हाला वाढवलं, सगळं पोचलं, सगळ्या गोष्टी आम्हाला सुख संपन्न दिल्या, स्वतःचे दुःख, स्वतःच्या समस्या, स्वतःच्या हौशी मौशी बाजूला ठेवला, स्वतःचं जे काय असेल त्याला थोडस बाजूला ठेवलं आणि आपल्या लेकरांसाठी ते जीवन जगायला सुरुवात केला. त्या आईबापांचा तुम्ही सन्मान आदर करता कारण त्यांच्याकडून तुम्हाला हवं ते मिळतं. मग आमचा स्वर्गीय बाप ज्याने आमच्या आईच्या गर्भाशयामध्ये आमचा गर्भ रचला, त्या गर्भाला सुरक्षित ठेवलं, त्या गर्भाचे नियोजन केलं, त्या गर्भाला व्यवस्थित बाहेर आणलं, स्तोत्र 127:3 प्रमाणे संतती परमेश्वराला दिलेलं धन दिलं योगवाळा. मग त्या परमेश्वराचे आम्ही उपकार का मानू नये? त्या परमेश्वराचा आदर सन्मान आम्ही का करू नये? परमेश्वरची अगोदर सांगितलं त्यांनी. कारण आताच्या समयाला अशा काही गोष्टी आहेत की अनेक लेकरं आपल्या बापांचा सन्मान करत नाही. आणि म्हणून तरुणांनो, कृपया आई वडिलांचा सन्मान ठेवा. आई बापांनो, तुम्ही देखील लेकरांच्या जरा मूड प्रमाणे किंवा लेकरांच्या कल्चर प्रमाणे, वयाप्रमाणे, त्यांच्या लेवल प्रमाणे पण तुम्ही त्यांना सहकार्य करा. आणि दोघांनी मिळून, लेकरांनी आणि आई वडिलांनी मिळून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करा. ही परमेश्वरची योजना आहे. ह्या गोष्टी एकमेकावर अशा डिपेंड आहेत. म्हणजे आमचं कुटुंब सुरक्षित राहील, आमचे लेकरबाळ सुरक्षित राहतील, आम्ही सुरक्षित राहू आणि आम्ही संपूर्ण, जसा यहोशू म्हटला, मी आणि माझं घराणं तर परमेश्वराचीच सेवा करणार, याप्रमाणे आमचं घराणं राहील. आणि मग हे घराणं कदापि तुटणार नाही. हे घराणं आशीर्वादित राहील. हे घराण्याविषयी परमेश्वराने ज्या योजना आखल्या त्या सफळ होतील. एक जण स्वर्गात गेला आणि 2 जण नरकात गेले, जमन का? नाही जमणार. टोटली स्वर्गात गेले पाहिजे, नरकात नाही गेले पाहिजे. पण आजकाल काही ठिकाणी असं आहे की घरं नरकात जाणार आहेत. सुधरा, आजही वेळ गेलेली नाही. पुढे तो लिहित आहे की त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते. जगातले आईबाप जे आहेत ना, त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करीत होते. काही काय अशी फुगवत येत, काही काय अशी बेबरी काढीत येत, काही काय अशा मोकरी सारखं तोंड फुगवत येत. 8-8 दिवस, 10-10 दिवस, 5 थोडे दिवस राग जाऊस्तो आहे का? त्यांना योग्य वाटली, त्यांना जसं वाटलं असेल तसं थोडे दिवस ते शिक्षा करीत होते. पण तो करीत होती आपल्या हितासाठीच. भांड का आपली न व्हायना, पण जेवण तर बनत आहे ना घरात. फुटले तुटले तर नाहीत ना अजून, चिमटे चुमटे तर नाही झाले. मग आपल्या हाताने घ्यायला काय अडचणी? आपण त्याच्या पवित्रतेचे वाटिकारे व्हावे म्हणून करीतो. मग अशाच प्रकारे परमेश्वरा जो शिक्षा किंवा आम्हाला आमच्या समोर चांगलं वागून देखील जी अघटित परिस्थिती निर्माण होती, यामध्ये देखील आम्ही जर स्थिर राहिलो, खंबीर राहिलो, विश्वासू राहिलो, कृतिशील राहिलो, वचनाप्रमाणे राहिलो, आज्ञा पालनामध्ये राहिलो, पवित्र जीवन जर जगत राहिलो, तर निश्चित अर्थाने त्याचा एकच उद्देश आहे की आम्ही पवित्रतेचे वाटेकरी व्हावे. म्हणजे सार्वकालिक वतनाचे वाटेकरी व्हावे किंवा त्या सामर्थ्याचे वाटेकरी व्हावे किंवा देवाच्या योजनेचे वाटेकरी व्हावे, देवाच्या पूर्वसंकेताचे वाटेकरी व्हावं. आम्हाला वाटा मिळावा, स्वर्गाच्या राज्याचा वाटा मिळावा. कोणतीही शिक्षा तत्काली आनंदाची वाटत नाही. लेकराला एखादा टोला दिला ना कानफडीत, पहिली वळली ना, त्याला आनंद होतो का सांगा बरं? असं कोणतं लेकरू आहे का त्याला कानफडीत वळवतो हसतो? नाही. काय काय बिनलाजी येते, त्यांना हाणलो हसत, ते वाघ वेगळा. पण ओरिजिनल असं कोणतं लेकरू आहे का? कोणतीही शिक्षा दिली तत्काळ लगेच ताबडतोब आनंदाची वाटत नाही, नंतर हसते. काय उलट खेदाची वाटते, खेद वाटतो.
शरम वाटती. काय म्हणतात त्याला, काय झालं ते, गजब बेइज्जती. घडीभर गजब बेइज्जती वाटते, पण परत खांदळून खायचं मस्त पैकी झोपायचं. ऐका, कोणतीही शिक्षा तात्कालिक गजब बेइज्जती वाटते, आनंदाची वाटत नाही, उलट खेदाची वाटते. तरी ज्यांना तिच्याकडून वळण लागले त्यांना ती पुढे नीतिमत्व हे शांतिकारक फळ देते. मग त्यांच्यामध्ये ते नीतिमत्व तयार होतं आणि मग त्यांना शांती मिळती, मग त्यांना फळ मिळते. मग गलती 5-22 त्याच्यातलं एक फळ मिळतं, म्हणजे दैवी राज्यातला एक योजना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होते. परंतु त्यासाठी आम्हाला ती शिक्षा सहन करणं खूप महत्वाचं आणि गरजेचं. आता आध्यात्मिक आणि धार्मिक आणि परमेश्वराच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ती शिक्षा वेगळी आणि जगातले आई बाप देते ती शिक्षा वेगळी. या शिक्षेमधून काय फळ निघतं, आमचे लेकर गुणी, गुणवंत, फुलवंत, गुणवंत, आणखीन कोणते कोणते पंथ होते तयार, आणि कुणी डॉक्टर, कुणी वकील, कुणी काय कुणी काय कुणी काय. मग ते सांगतात आमच्या आई बापाने लय पिटलं बरं का आम्हाला पोळू पोळू, म्हणून आम्ही अभ्यास केला. आमच्या मास्तरने सुद्धा इतकं रेटवलं ना, ज्या दिवशी आमच्या मास्तरने रेटवलं तवाच म्हणलं तू झेडपीचा छोटा गुरुजीस, मी कॉलेजचा प्रोफेसर होईल. त्या टायमिंगला छाती टोकपणी, पण त्या गुरुजीने लय पिटावलेलं असतं त्याला. मग त्या टायमिंगचं ज्या पिटल्यामुळं, त्या टायमिंगची केलेल्या शिक्षामुळं ज्या त्या विद्यार्थ्यांनी त्याचं मनात रुजवलं, हृदयात रुजवलं, हे रिझन काय आहे, कशासाठी दंड झाला, कशासाठी शिक्षा झाली, काय चुकलं होतं, शिक्षकांचं किंवा आईवडिलांचं म्हणणं काय होतं की आम्ही अभ्यास करावा, स्टडी करावं, हे करावं, आदर करावा, चांगलं वागावं, मोठं व्हावं, गुणवंत व्हावं. त्या मास्तरची इच्छा असती, मी जरी झेडपीचा असलो ना तर माझ्या हाताखाली शिकलेला म्हणून पहिली दुसरीचं का पोट्टा असायला म्हणून ते डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं, प्रोफेसर व्हावं, मोठा सायंटिस्ट व्हावं. तो म्हणत नाही मी प्रायमरीचं शिक्षक आहे म्हणल्यानंतर ये नाही, फक्त कारकूनच व्हावं, बेकारी काम करावं अशी त्याची इच्छा नसती, म्हणून तो टोले टाकतो. मग अशाच प्रकारे देवाचं पण आहे. देवाकडून मिळालेली गोष्ट स्वीकारित असताना, देवाकडून मिळालेलं सात्विक जीवन स्वीकारत असताना, देवाकडून मिळालेलं आज्ञा वचनाचे नियम जीवन चालत असताना आलेल्या अडचणी बंधन जोखलं, त्रास संकट निंदा नाल असते, गरिबी हरिबी, अपात्रतापणा किंवा निंदा किंवा लोकांनी केलेला आरोप यामध्ये स्थिर राहून परमेश्वराच्या पुढे चालत असताना आम्हाला एक चांगलं वळण लागतं. त्यामुळं आमची दिशा ही पवित्र आत्म्याच्या फॉलोअप कडे जाते आणि ती आम्हाला मार्ग सत्य जीवनाकडे घेऊन जाते आणि त्या रस्त्याने जात असताना आम्हाला नीतिमत्व शांतिकारक हे फळ मिळतं. मग आज या फळांची गरज आहे. आमच्याकडे फळच नाही, झाड आहे पण फळच नाही. म्हणून लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा आणि आपल्या पायांसाठी सरळ वाटा करा. यासाठी लंगड्याचा सांधा उखळू नये, तर उलट तो बरा व्हावा. पायांसाठी सरळ वाटा तयार करा. आजकाल आपल्याकडे सरळ वाटा नाहीत, आपण वाकडच पाऊल टाकत होतो. आपले पायच फेगडे, वाट मत सरळ पण पाय फेगडे. त्याच्यामुळं आज आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे संकेत पूर्ण होत नाहीत, परमेश्वराच्या योजना पूर्ण होत नाहीत आणि आमच्याही होत नाहीत. आमच्याही प्रार्थना ऐकण्यात येत नाही आणि म्हणून आम्हाला दैवी योजना आमच्या जीवनात असणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपल्याला थांबावं लागेल, आपला वेळ झालेला आहे. प्रकटीकरण, भविष्यवाणी, स्वप्न, दृष्टांत, पूर्वसंकेत, परमेश्वरची योजना, दर्शन, आज भाग क्रमांक 183 मध्ये आपण जे लाईव्ह सेशनला जुडलेले आहात आणि यानंतर जे पाहणार आहे त्या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट मनापासून, हृदयापासून प्रभू प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात तुमचं प्रत्येकाचं स्वागत करतो. येऊया वेळ झालेली आहे प्रार्थनेची. पवित्र थोरसे नदीच दे बापा, जशा तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, त्याचप्रमाणे सामाजिक संस्था, विशेष करून सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि विशेष लाईव्ह सेशनला जुळणारे
देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, मित्र, आप्तेष्ट, स्नेही, शेजारी, माझा परिवार, मी स्वतः प्रार्थनेत आठवण ठेवतो. ब्रदर उमेश गायकवाड, त्यांचा टोटली परिवार उत्तम असं आरोग्य दे, त्यांच्या घराचं कामकाज होऊ दे, उत्तम तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेक त्यांना मिळू दे, सत्यामध्ये समर्पित होऊ दे, बंधन जोखडं तुटू दे, त्याद्वारे त्या ठिकाणावर तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव होऊ दे. प्रार्थना विनंती करतो पुन्हा एक वार तुझ्या प्रिय लेकरासाठी. MIDC अहमदनगर मधून चंद्रलेखा पोपट चाळवे या लेकराला टोटली पूर्णपणे आरोग्य दिलेलं आहेस, देत आहेस, आणि यापुढे देखील प्रिय बाप्पा त्यांचा विश्वासाला कधी न तुटणार आणि त्याचा टोटली परिवार प्रभू तुझ्यामध्ये समर्पित होण्यासाठी सहाय्य मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाच्या समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, कर्जबाजारीपणा, आजार, विकार, बंधन, जोखड प्रभू येशूच्या नावात तुटल्या जाऊ दे आणि तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यास आम्हाला शिकव. येशू ख्रिस्त आमचा उद्धार, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमीन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस.